मराठवाड्याची तहान भागवणाऱ्या जायकवाडी धरणाच्या पाणीसाठ्यात झपाट्यानं घट होते। संभाजीनगर जालना शहरासह औद्योगिक वसाहतीला जायकवाडी धरणातून पाणी पुरवठा केला जातो। या धरणात आता 6.5% इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे। त्यामुळे जायकवाडीमध्ये फक्त 45 दिवस पुरेल एवढा पाणीसाठा शिल्लक आहे। मराठवाड्यातील नागरिकांचे हाल आणखी वाढण्याची शक्यता आहे। जायकवाडी धरणाच्या पाणीसाठ्यात घट झालेली आहे। 45 दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा शिल्लक आहे। त्यामुळे मराठवाड्यातील नागरिकांचे हाल आणखी वाढणार आहेत। आपण बघतोय या क्षणाची मोठी बातमी। राज्यातील विदारक अशी स्थिती, संपूर्ण राज्यभरात पाणी टंचाई आहे आणि विदर्भात जर आपण बघितलं भीषण पाणी टंचाईला विदर्भकर सामोरे जात आहेत। दरम्यान संभाजीनगरातील अनेक भागात नागरिकांना पाणी विकत घेण्याची वेळ आलेली आहे। संभाजीनगर शहरातील पाणी टंचाईचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मोहसिन शेख यांनी। यावर्षी मान्सून लवकर दाखल होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे। मात्र दुसरीकडे त्यापूर्वी मराठवाड्यात भीषण पाणी टंचाई पाहायला मिळते। मी सध्या छत्रपती संभाजीनगरच्या हर्सुल तलावावर उभा आहे। या हर्सुल तलावामधून शहरातील तब्बल 16 वार्डला पिण्याचा पाणी जो आहे तर पुरवठा केला जातो। मात्र तुम्ही या तलावाची अवस्था बघू शकता। प्रचंड पाणीसाठा हा घटलेला आहे। कोरडा ठाक अनेक बाजूचा जो आहे तर तो तलाव पडलेला आहे आणि या तलावामध्ये फक्त आणि फक्त आता 2.5 फूट पाणी शिल्लक आहे। सोबतच मराठवाड्याची तहान भागवणाऱ्या जायकवाडी धरणात देखील फक्त 6.5% पाणीसाठा आज घडीला शिल्लक आहे। त्यामुळे जायकवाडी धरणातून जो पाणी पुरवठा आहे तो आता पुढील 45 दिवस जो आहे तर पुरू शकतो। या जायकवाडी धरणातून छत्रपती संभाजीनगर, जालना आणि MIDC ला पाणी पुरवठा केला जातो। त्यामुळे ही जी भीषण पाणी टंचाई जी आहे ती मराठवाड्यात पाहायला मिळते। जायकवाडी धरणातून जो उपयुक्त पाणीसाठा आहे तो फक्त आता 45 दिवस पुरेल। त्यानंतर जायकवाडी धरणातील पाणी साठा उपसण्यासाठी जे आहे तर काही जे इमर्जन्सी पंप असतात ते बसवण्याची गरज पडणार आहे। त्यामुळे संभाजीनगरमध्ये प्रचंड पाणी टंचाईचा जो सामना जो आहे तर पुढील 2-3 आठवड्यात करावा लागणार आहे। आता हर्सुल तलावाची ही अशी परिस्थिती तुम्ही बघू शकता। पाणी फक्त 2.5 फूट उरलेलं आहे आणि हे पाणी कधी संपेल याचा अंदाज नाहीये। मोठ्या प्रमाणात पाण्याचा उपसा होतोय। पाण्याची जी नागरिकांची जी गरज आहे ती देखील वाढलेली आहे। त्यामुळे मराठवाड्यात ज्या पद्धतीने पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे ती भीषण पाणी टंचाई आहे तिचा सामना नागरिकांना करावा लागतोय। जायकवाडीत फक्त 6.5% तर हर्सुल तलावात फक्त 2.5 फूट पाणी शिल्लक राहिलेलं आहे आणि जायकवाडीतील पाणी फक्त 45 दिवस पुरेल। त्यानंतर आपत्कालीन पंप जे आहे तर शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी सुरू करावे लागणार आहे। त्यामुळे यंदा मराठवाड्याला प्रचंड आणि भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। मोहसिन शेख, NDTV, छत्रपती संभाजीनगर।